3. मुखी दगड. प्राचीन कथा आणि कुजबुजलेल्या दंतकथांच्या देशात आरव नावाचा एक मुलगा राहत होता. त्याला पवित्र ठिकाणांबद्दल वाचायला खूप आवडायचे आणि तो अनेकदा दूरच्या मंदिरांच्या प्रवासाची स्वप्ने पाहत असे. एके दिवशी त्याला त्र्यंबकेश्वर नावाच्या एका खास ठिकाणाचे चित्र सापडले. आरवने आपल्या आजोबांना त्र्यंबकेश्वरबद्दल विचारले. अरे आजोबा डोळे मिचकावत म्हणाले, तेथे एक अतिशय अनोखे शिवलिंग आहे ज्याला 3 मुखे आहेत, जी 3 महान देवतांचे प्रतिनिधित्व करतात. आश्चर्याने भरलेल्या आरवने हे अद्भुत शिवलिंग स्वतः पाहण्याचा निर्णय घेतला. त्याने एक छोटी पिशवी भरली. त्याच्या हृदयात पुढील साहसासाठी उत्सुकता भरली होती. त्याच्या प्रवासात त्याला वळणावळणाचे रस्ते आणि लहान टेकड्यांमधून जावे लागले. प्रत्येक पावलाने त्याला प्राचीन मंदिराच्या जवळ आणले. हवा थंड झाली आणि मातीचा आणि फुलांचा सुगंध त्याच्या इंद्रियांना भरून टाकला. शेवटी त्याला ते दिसले. त्र्यंबकेश्वरचे भव्य मंदिर आकाशात डौलाने उभे होते. त्याची गुंतागुंतीची नक्षीकाम जुन्या काळातील कथा सांगत होती. आरवचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मंदिराच्या आत आरव पवित्र स्थानाजवळ पोहोचताच शांतता पसरली. तिथे मंद प्रकाशात न्हावून निघालेले शिवलिंग होते. त्याच्या आजोबांनी वर्णन केल्याप्रमाणे खरोखरच 3 वेगळ्या भागांनी ते अद्वितीय होते. त्याला कळले की 3 मुखे भगवान ब्रह्मा निर्माता, भगवान विष्णू पालक आणि भगवान शिव संहारक यांचे प्रतिनिधित्व करतात. एकत्रितपणे ते विश्वाच्या संपूर्ण चक्राचे प्रतीक होते. आरवला हे देखील समजले की पवित्र गोदावरी नदी जीवन आणि शुद्धतेचा स्रोत मंदिराच्या अगदी जवळून उगम पावते. तिचे शांत पाणी अनेक भूमींना आशीर्वाद देत वाहत होते. शांतपणे बसलेल्या आरवला एक खोल शांतीची भावना जाणवली. प्राचीन दगड, वाहणारी नदी आणि अद्वितीय शिवलिंगाने त्याचे हृदय आश्चर्य आणि समजूतदारपणाने भरले. आरव घरी परतल्यावर त्याने केवळ आठवणीच नाही तर एक नवीन शहाणपणही सोबत आणले. त्याने 3 मुखी दगड पाहिला होता, पवित्र नदीचा अनुभव घेतला होता आणि जगाच्या महान रहस्यांबद्दल थोडे अधिक समजून घेतले होते.